देव तू मला सांगणार आहेस का बाबांनी असा अचानक जायचा निर्णय का घेतलाय? त्यांना आश्रमातून फोन आला होता. काय बोलणं झालं मला माहित नाही, पण माझी बॅग भर असं मला म्हणाले. मला ना बाबांचं वागणं कळेनासच झालंय देव. आश्रमातल्या मुलांना ते दरवर्षीच भेटायला जातात, पण आज अचानक कुणाचा तरी फोन येतो आणि ते लगेच जायचा निर्णय घेतात. म्हणजे काका, दादू त्या आश्रमाचे फक्त संस्थापक नाही आहेत, त्या मुलांचे ते पालक आहेत. आश्रमाला अनाथ आश्रम म्हटलेलंही त्यांना चालत नाही. माझा आश्रम असं ते म्हणतात. त्या मुलांना त्यांची गरज असेल. अगं हो, पण नक्की काय घडलंय काय तिकडे? ते काही मला माहिती नाही. त्यांच्या चेहऱ्यावरच्या टेन्शनवरनं मी तुला हे सगळं सांगितलं. हे औषधं राहिले त्यांची. अरे वा देवयानी, बदली झाली वाटतं. नाही, बदली झाली ते चांगलंच आहे, पण या घरापासनं किती लांब जातेस तेवढं कळू दे. बाबा बाहेर चाललेत. कुठे? त्यांच्या अनाथाश्रमातल्या मुलांना भेटायला. त्या मुलांना आज त्यांची गरज आहे. गरज मुलांना नाही, बाबांना आहे. राजशिर्के एवढे हात धुवून मागे लागले म्हटल्यावर कुठेतरी तोंड लपवायलाच हवं. चांगली जागा शोधून काढली. अभिलाषात ओ सॉरी सॉरी, मी तुमच्या कामात उगाच डिस्टर्ब केलं. तुमचं चालू दे काम. बॅग भरा, तेवढीच कामं तुम्हाला जमणार. एक्सक्यूज मी, बॉल दे. सॉरी. हॅलो मिस्टर, हा असा बालिशपणा मी 4थी 5वीत असताना करायचो. हो, आणि हा माझा हट्टी स्वभाव देखील 4थी 5वीतलाच आहे. त्यामुळे बॉल मिळणार नाही. अच्छा, एवढा आवडलाय बॉल? मग घेऊन टाक. अरे देऊ, 8वी 9वीत गेल्यानंतर आलेला शहाणपणा आहे हा, कळलं? बाय द वे, इकडे कशाला आलास? शिकायला. काय शहाणपणा? नाही, बास्केटबॉल. तू बास्केटबॉल खूप छान खेळतेस. मला शिकवशील? एका अटीवर. मान्य. ऐकण्याआधीच? ऐकल्यावर तरी कुठे नाही म्हणणार होता. म्हणजे तुला नाही कळायचं. त्यासाठी तू एक दिवस राज व्हायला हवंस. सॉरी हा, मी साक्षी आहे तेच बरं आहे. साक्षी, तुला काही सांगायचं आहे? सांगू? मला तसा इंटरेस्ट नाहीये, पण तुला सांगायचं असेल तर सांग.
खरंच सांगू, आता काय मुहूर्त बघणार आहेस? तशी इच्छा खूप आहे. काय? नाही, मला म्हणायचं होतं की मी सांगितलं तर रागावणार नाहीस ना? काय थोडं थोडं पर्सनल आहे. तू फ्लर्ट करतोस माझ्याशी? हा प्रश्न मी तुला विचारला तर? एक्सक्यूज मी, कुठल्या तरी दुसऱ्याच दुनियेत आहेस तू. जमिनीवर येऊन बोल. मान्य आहे, पण एका अटीवर. तू मला तुझी अट सांगितल्यावर. माझी अट हीच आहे, डोंट डिस्टर्ब मी. आणि माझी अट अशी आहे की प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. भावना पोचल्या. रडू नकोस इतका बॉलसाठी. टेक इट. हॅलो. असे केस मोकळे सोडून स्वतःला आरशात पाहिलेस कधी? हॅलो. लाल्या, तू कधी आलास? हे काय आत्ताच? चल आज चल. नाही नको. मला सांग सर कुठे आहेत? दादू त्यांच्या आश्रमाला भेट द्यायला गेले. ओके. म्हणजे माझ्या अगोदर त्यांना माहिती मिळाली तर? कसली माहिती? नाही, काही विशेष नाहीये, पण मला निघायला हवं. अरे चहा तर घेऊन जा. नाही नको, परत कधीतरी येईन मी. ओके, चल बाय. मे आय हेल्प यू? नेमकी घाईच्या वेळी बंद पडली. शेवटी गाडीच आहे ती. तिला कुठे आपल्यासारख्या वेळेचं महत्व आहे. मी बघू का? या शुअर. काय गाडीमध्ये आणि माणसाच्या बॉडीमध्ये एकच साम्य आहे. कोणतं? गाडीच्या कॉर्पोरेटरमध्ये आणि माणसाच्या मेंदूमध्ये कचरा गेला की सगळं संपलं. छान बोलतोस. थँक्स. नाव का तुझं? आय एम राज. इन्स्पेक्टर अर्जुन दीक्षित. काय नाही, हाताला ग्रीस लागलं होतं. तुझाही हात काळा होईल. चल आत्ता घाईत आहे, परत भेटू लवकरच. नक्की. बाय बाय. कुठे गेली?
इकडे बसलीयस? घरभर शोधत होते तुला. चल गोदा काकूंकडे जाऊन येऊया. नको तू जा. चेहरा पडायला काय झालं? काय नाही ग, दादू असे न सांगता कसे गेले आश्रमात? ओ, म्हणजे तुझा दादूंवर राग आहे? राग नाही साक्षी, काळजी वाटते ग. त्यात कसली काळजी करायची? दादू तर नेहमीच जातात. नेहमीच जातात, पण ह्या वेळेचं जाणं नेहमीसारखं नव्हतं. मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना सांगितलं होतं ना आपली शाळा पाडणार आहेत, तेव्हा जे टेन्शन होतं ना त्यांच्या चेहऱ्यावर, तेच टेन्शन मला परत दिसलं होतं. नेहमीसारखा ना तुझा अजूनही प्रॉब्लेम आहे देऊ. दुसऱ्यांचे चेहरे बघून तू डिस्टर्ब होतेस, पण तुझा चेहरा बघून दुसरे डिस्टर्ब होतात याचा कधी विचार केलास तू? साक्षी, मी एकटीच डिस्टर्ब नाहीये. काकाला सांगितलं तेव्हा काकालाही टेन्शन आलं होतं, आणि आज तर तो अर्जुनही येऊन गेला. तो कशासाठी आला होता? दादूंची चौकशी करायला आला होता. त्याला जेव्हा मी सांगितलं की दादू आश्रमात गेलेत, तेव्हा तोही असा विचित्र रिॲक्ट झाला आणि निघूनच गेला. देऊ, मलाही आता दादूंची काळजी वाटते. नाही, पण तू टेन्शन नको घेऊ. सगळं विशेष काही घडलंच नसेल. दादू नेहमीसारखेच गेले असतील ना. देऊ, विश्वास ठेव माझ्यावर. प्रियदर्शनी, साईमा, काही हवंय का तुम्हाला? आम्हाला काही नकोय. तुम्ही जाऊन झोपा आता. नाही प्रियदर्शनी, आम्ही तुम्हाला सांगितलंय ना, तुम्ही जाऊन झोपा आता. काही लागलं तर सांगा मला. सर, बट व्हाय नॉट मी? रिलॅक्स अर्जुन, असा एक्साइट होऊ नकोस. सर, पण तिथे असंख्य मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सीट बस. आय नो इट अर्जुन, पण अर्जुन, मुलांना सोडवण्यासाठी तिथला स्टाफ सक्षम आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अर्जुन, ज्या गोष्टी आपल्या कार्यक्षेत्रात येत नाहीत त्याचा जास्त विचार करायचा नाही. सर, डोंट बी इमोशनल, बी प्रॅक्टिकल. सर, पण मग असं असेल तर मग माझी रजा मंजूर करा. अर्जुन, तुझ्या भावना मी समजू शकतो, पण अर्जुन, तिथे अनऑफिशियली जाऊन तू काहीही करू शकणार नाहीयेस. सर, पण मी हे बघ, इमोशन्स पेक्षा लॉ अँड ऑर्डर्स हे जास्त महत्वाचं आहे. अर्जुन, प्लीज हे सगळे डोक्यातनं विचार काढून टाक आणि दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांच्या सिक्युरिटीचा चार्ज घे. सर, पण त्यापेक्षा डिव्हिन सारख्या निशस्त्रपणे लढणाऱ्या माणसाला सिक्युरिटीची खरी गरज आहे. सर, तुला आणि मला कळतं अर्जुन, सिस्टीमला नाही. सिस्टीम? हो, सिस्टीम. आणि जोपर्यंत सिस्टीमला हे कळत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही. टेक चार्ज. ओके सर.
पिंटो. ही झोपण्याची जागा नव्हे. चुकून डोळा लागला माझा. पुन्हा चुकूनही अशी चूक करू नका. आमच्या बरोबर बेडरूम मध्ये झोपण्यात स्वारस्य नसलं ना तरी असं उघड्यावर प्रदर्शन तरी मांडू नका. कुठं निघालात? पटकन तयार व्हा, आपल्याला बाहेर जायचंय. मी इन्स्पेक्टर सानप बोलतोय. सरकार तुमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहे. त्या निष्पाप मुलांना सोडून द्या तुम्ही, आणि तुम्ही ही शरणागती पत्करा ताबडतोब. तुम्ही घेरलात चारी बाजूने, ताबडतोब शरणागती पत्करा निर्धास्तपणे. अर्धा तास, फक्त शेवटचा अर्धा तास देतोय, त्यानंतर संधी मिळणार नाहीये तुम्हाला. बाबा 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 सगळं संपलं बाबा. बाबा बाबा सगळं संपलं. काय झालं? काय झालं? मुलाला हात बाहेर गेला, त्यानं मारलं. मारलं पोरानं, मारलं. आनंद पोरती कवळी कवळी. अरे बाबा तुम्ही वाचवा. अरे हो हो मी वाचवतो. तू माझ्या पाय पडू नकोस. पाय पडल्याने असं काय होत नाही. बाबा वाचवतो. शांत 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 हो शांत. इन्स्पेक्टर काय झालं? आणि मुलांना ओलीस धरलाय, पैशाची मागणी करतायत, इथून बाहेर सुखरूप सोडा म्हणतायत. त्यांच्या मागण्यांचं काय करायचं ते नंतर बघू, पण पोरांच्या जीवाला काही धोका होता कामा नये. ऑफकोर्स सर, मुलांची काळजी म्हणून तर सांभाळून पावलं टाकतो होता मी, नाहीतर. मला वाटतं इथे संवादाची गरज आहे. मी त्यांच्याशी जाऊन बोलू का? अहो नाही सर, नाही. इथे डेंजरस, तुमच्या जीवाला दगाफटका होऊ शकतो. नाही सर, आम्हाला आता कुठलीही रिस्क नको आहे. पण मी माझ्या मुलांसाठी धोका पत्करायला तयार आहे. सर ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. सर सर मला वाटतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही प्रयत्न करतो सर. मी तुम्हाला आश्वासन देतो, मुलांना मी सुखरूप बाहेर आणतो सर. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर.